एक महत्त्वाची बातमी सगळ्यांसाठी समोर आलेली आहे। जर तुम्ही रस्त्याने प्रवास करत असाल तर आता तुम्हाला पैसे किंवा तुमच्या खिशाला कात्री लागू शकते, कारण की राज्यातील टोलचे दर हे वाढलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा सुद्धा टोल महागलाय। कारसाठी 270 रुपयांच्या ऐवजी 320 रुपये द्यावे लागणार आहेत, तर खेड शिवापूर टोल नाक्यावरती 115 च्या ऐवजी 185 रुपये तुम्हाला आता द्यावे लागणार आहेत। मुंबई पुणे टोल 50 रुपयांनी वाढलाय, खेड शिवापूर टोल 70 रुपयांनी वाढलेला आहे। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। यशपाल, एकंदरीतच राज्यभरातील सगळ्याच महामार्गांवरचे टोल वाढल्याचं आता कळतंय। बरोबर आहे। 1 एप्रिल पासून राज्यातील सर्वच टोल वाढवण्यात आलेले आहे। साधारण 2 ते 5% ही टोलची वाढ करण्यात आलेली आहे। आणि फास्टॅग जर नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल द्यावा लागेल। त्यामुळे फास्टॅग लावणं अत्यंत गरजेचं आहे। आणि एकूणच जर पुणे मुंबईचा प्रवास जर पाहिला तो साधारण एका बाजूने जर वाहतूक केली तर 50 रुपयांनी, म्हणजे दुहेरी वाहतूक जर केली तर 100 रुपयांनी आपल्याला त्या ठिकाणी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे बेंगलोर हायवेने जर प्रवास करणार असाल तर तिथे साधारण 70 रुपयाने त्या ठिकाणी टोल वाढण्याचं आपल्याला दिसून येते। एकूणच याच्यामधून मात्र इलेक्ट्रिक जे वाहनं आहेत, ईव्ही, त्या व्हेकल्सला मात्र टोल माफी असणार आहे, परंतु भविष्यामध्ये त्यांनाही टोल लावण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे। एकूणच राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी NHAI कडून हे टोल दर आज सकाळपासून लागू केलेले आहेत। एकूणच ज्या लोकांना या संदर्भात माहिती नव्हती त्यांना अचानकच आर्थिक भार सोसावा लागत आहे। आणि येत्या काळामध्ये प्रवासाचं नियोजन करत असताना या टोल वाढीचा विचार करूनच फास्टॅग रिचार्ज करावा लागणार आहे। परंतु या पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारकडून आणखी 10 रुपयाची वाढ होण्याची शक्यता NHAIच्या सूत्रांनी आपल्याला दिली आहे। धन्यवाद यशपाल, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। एकंदरीतच आजपासून अधिकचे दर तर वाढलेत, 50 ते 100 रुपयांची वाढ होतीये, मात्र येत्या काळामध्ये अजून 10 रुपये टोलमध्ये वाढू शकतात। ही आत्ताची ताजी अपडेट।